मित्रांनो, आतापर्यंत आपण त्रिकोण या प्रकरणात त्रिकोणाचे अत्यंत महत्त्वाचे अनेक गुणधर्म अभ्यासले. समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय असेल, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं प्रमेय आहे, त्रिकोणाचे कोन आणि बाजू यांच्या असमानतेचे गुणधर्म आहेत. या सर्व गुणधर्मांवर आधारित पुढील सराव संचाकडे आज आपण जाऊया. याच्यापूर्वी आपण मागील भागात त्रिकोणाच्या दोन बाजू असमान लांबीच्या असतील तर मोठ्या बाजू समोरील कोन लहान बाजू समोरील कोनापेक्षा मोठा असतो आणि या उलट त्रिकोणाचे दोन कोन असमान मापाचे असतील तर मोठ्या कोनासमोरील बाजू ही लहान कोनासमोरील बाजूपेक्षा मोठी असते आणि त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा निश्चितच मोठी असते. असे दोन तर तीन प्रमेय आपण त्या ठिकाणी असमानतेच्या बाबतीत अभ्यासले. आज आपण सराव संच 3.5 मधील काही महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करू. प्रश्न 5वा बघा. सिद्ध करा की समभुज त्रिकोण हा समकोन त्रिकोण असतो. जर का समजा एखादा त्रिकोण समभुज असेल म्हणजे ज्याच्या तिघ बाजू समान लांबीच्या असतील तर तो त्रिकोण समकोन त्रिकोण असतो, म्हणजे त्याचे तीनही कोन समान मापाचे असतात. हा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी सिद्ध करून दाखवायचा आहे. त्यासाठी आपण एक त्रिकोण तयार केला आहे. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या घेतल्या आहेत म्हणजे तो समभुज त्रिकोण आहे. तर याचे जे तीन कोन आहेत हे तीन कोन समान मापाचे असतील असं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करून दाखवायचे. मग या ठिकाणी आपण आतापर्यंत जे प्रमेय शिकलो त्यापैकी कोणत्या प्रमेयाचा नेमका उपयोग करता येईल तर समद्विभुज त्रिकोणाचे जे प्रमेय आपण शिकलो आहेत की जर त्रिकोणाचे दोन कोन एकरूप असतील, जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोन सुद्धा एकरूप असतात. या प्रमेयाचा या ठिकाणी आपल्याला उपयोग करायचा आहे. मग बघा, त्रिकोण PQR हा एक समभुज त्रिकोण आहे. हे आपलं पक्ष झालं. सिद्ध करा की समभुज त्रिकोण एवढा भाग फक्त आपल्याला पक्षात घ्यायचा. म्हणून पक्ष त्रिकोण PQR हा समभुज त्रिकोण आहे. हे झालं आपलं पक्ष म्हणजे याच्या तिघ बाजू एकरूप आहेत. PQ बरोबर QR बरोबर PR. आपलं साध्य काय होईल बघा. या त्रिकोणाचे जे तीन कोन आहेत कोन P एकरूप कोन Q एकरूप कोन R हे तिन्ही कोन आपल्याला समान मापाचे आहेत असं सिद्ध करून दाखवायचे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचे, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय वापरायचे. या त्रिकोणाचे तिघ बाजू एकमेकांशी एकरूप आहेत आपल्याला माहिती, त्याचाच उपयोग आपल्याला करायचा आहे. बघा, त्रिकोण PQR मध्ये बाजू PQ एकरूप बाजू PR ही पहिले आपण एक जोडी घेऊ कारण पक्ष. कशावर लिहिलं आपण हे, पक्षावर. मग जर त्रिकोण PQR च्या दोन बाजू एकरूप असतील तर त्यांच्या समोरील कोन एकरूप असतात. मग PQ या बाजू समोरचा कोन आणि PR या बाजू समोरचा कोन एकमेकांशी एकरूप असेल म्हणजेच कोन PQR एकरूप कोन PRQ. कारण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय विधान नंबर 1 समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय
ह्याच पद्धतीने आपण अजून दुसरी एक जोडी घेऊ शकतो बाजूंची. पी क्यू आणि पी आर झाली. क्यू आणि आर कोण येऊन गेले. आता राहिला आपला पी कोण. म्हणून आता आपण बाजू घेऊया पी आर आणि क्यू आर. तसेच बाजू पी आर एकरूप, बाजू क्यू आर. परत एकदा कारण पक्ष. पुन्हा एकदा ह्या त्रिकोणाच्या दुसऱ्या दोन बाजू एकमेकांशी एकरूप आहेत. तर पुन्हा या बाजूंसमोरील कोण एकरूप असतील. पी आर च्या समोरचा कोण क्यू आणि क्यू आर च्या समोरचा कोण पी. म्हणून कोण पी आणि कोण क्यू आपल्याला एकरूप दाखवायचे, म्हणजेच कोण पी क्यू आर एकरूप. पी आर या बाजू समोरचा कोण पी क्यू आर. तर क्यू आर या बाजू समोरचा कोण पी, म्हणजे क्यू पी आर. कोण क्यू पी आर. विधान नंबर 2. पुन्हा एकदा कारण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. आता विधान नंबर 1 आणि 2 वरून एकरूपतेचा संक्रामकता हा गुणधर्म वापरून पहिला कोण दुसऱ्या कोणाशी एकरूप आहे, दुसरा कोण तिसऱ्या कोणाशी एकरूप आहे, म्हणजे तिन्ही कोण एकमेकांशी एकरूप आहेत. म्हणून विधान 1 व 2 वरून कोण पी क्यू आर एकरूप कोण पी आर क्यू एकरूप कोण क्यू पी आर. म्हणजे याचा अर्थ असा, या त्रिकोणाचे तीनही कोण एकमेकांशी एकरूप आहेत हे सिद्ध झालं बघा. कोण क्यू, कोण आर आणि कोण पी. आणि म्हणून त्रिकोण पी क्यू आर हा समकोण त्रिकोण आहे हे आपलं साध्य या ठिकाणी सिद्ध झालं. एकदम सोपा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. फक्त आपल्याला काय करायचे, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय 2 वेळा वापरायचे. 2 वेगवेगळ्या बाजूंच्या जोड्या घेऊन आणि 2 वेगवेगळ्या कोणांच्या जोड्या एकरूप दाखवायचे आहेत आणि संक्रामकता गुणधर्म वापरून तिन्ही कोण एकमेकांशी एकरूप आहेत हे या ठिकाणी आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. प्रश्न 6. त्रिकोण एबीसी मध्ये कोण बीएसी चा दुभाजक, कोण बीएसी चा दुभाजक बाजू बीसी वर लंब असेल तर सिद्ध करा की त्रिकोण एबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न वाचल्यानंतर थोडस विचार करा. एक त्रिकोण आहे ज्याच्या एका कोणाचा दुभाजक त्याच्या समोरील बाजूवर लंब आहे. बघा, ए कोणाचा दुभाजक त्याच्या समोरील बीसी या बाजूवर लंब आहे. तर या ठिकाणी आपल्याला सिद्ध करून दाखवायचं की हा जो त्रिकोण आपल्या समोर दिसतोय हा समद्विभुज त्रिकोण आहे. तर विचार करा, आपल्याला नेमक्या कोणत्या गुणधर्माचा या ठिकाणी उपयोग करावा लागेल सिद्ध करून दाखवण्यासाठी. तर कोण दुभाजक बघा, कोण दुभाजकामुळे त्रिकोणाचे 2 त्रिकोणांमध्ये रूपांतर झालेले आहे आणि 2 त्रिकोण आपल्या समोर आले की आपण कुठल्या तरी एकरूपतेच्या कसोटीचा उपयोग करतो आणि एकरूपतेच्या कसोटीचा उपयोग करून आपण हे 2 त्रिकोण एकरूप दाखवू शकतो. आणि 2 त्रिकोण एकरूप आले की त्यांच्या उरलेल्या संगत भुजा संगत कोण एकरूप असतात आणि म्हणून आपण ह्या त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप दाखवू शकतो. म्हणजे ह्या त्रिकोणाची एक आणि ह्या त्रिकोणाची एक, म्हणजे आपलं साध्य आपोआप त्या ठिकाणी सिद्ध होतं. या पद्धतीने विचार केल्यास आपण सिद्धता सहज लिहू शकतो. व या ठिकाणी आपल्याला पक्षात नेमकं काय सांगितलंय की त्रिकोण एबीसी मध्ये या ठिकाणी आपण ए कोणाचा दुभाजक घेतलाय, रेख एडी हा कोण बीएससी चा दुभाजक असून तो बाजू बीसी ला त्या ठिकाणी लंब आहे. हे झालं आपलं पक्ष. त्रिकोण एबीसी मध्ये रेख एडी
हा कोन दुभाजक आहे, कोन BAC चा दुभाजक आहे आणि रेख AD लंब बाजू BC हे झालं आपलं पक्ष. आता साध्य त्रिकोण ABC समद्विभुज त्रिकोण आहे असं दाखवायचंय. म्हणजे ह्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप आहेत असं सिद्ध करायचंय. मग दोन्ही पद्धतीने आपण साध्य लिहू शकतो. त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे असं, किंवा आपल्या आकृतीच्या मदतीने आपण एक साध्य बाजूंच्या स्वरूपात लिहू शकतो. या त्रिकोणाची बाजू AB एकरूप बाजू AC या स्वरूपात सुद्धा आपण साध्य लिहू शकतो. मग जाऊया सिद्धतेकडे. त्यासाठी आपल्या समोर दोन त्रिकोण आहेत. दोन्ही त्रिकोणांचे नाव लिहून घेऊ. त्रिकोण ADB व त्रिकोण ADC मध्ये त्रिकोण ADB व त्रिकोण ADC मध्ये एकरूप घटकांची यादी तयार करून घेऊया. कोन BAD कोन BAD हा एकरूप आहे कोन CAD ह्या कोनाशी. कारण पक्ष रेख AD हा कोन BAC चा दुभाजक आहे. होणारे दोन्ही कोन एकमेकांशी एकरूप असतील. त्यानंतर रेख AD किंवा बाजू AD एकरूप बाजू AD सामायिक भुजा. त्यानंतर कोन ADB आणि कोन ADC एकमेकांशी एकरूप असतील, प्रत्येकी 90 अंश. कोन ADB एकरूप कोन ABC प्रत्येकी 90 अंश. मग बघा, पहिल्या त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू, दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू यांच्याशी अनुक्रमे एकरूप असतील तर त्रिकोण ADB एकरूप असेल त्रिकोण ADC शी. कारण को बार को कसोटीनुसार. आणि जर का समजा दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतील तर त्यांच्या संगत भुजा एकरूप असतात आणि म्हणून बाजू AB कोणत्या तरी एका एकरूप कोणासमोरची बाजू, C कोणासमोरची बाजू आणि B कोणासमोरची बाजू एकमेकांशी एकरूप असतील, किंवा 90 अंशाच्या कोणासमोरची बाजू या 90 अंशाच्या कोणासमोरची बाजू एकरूप कोणासमोरची बाजू एकरूप असतात आणि म्हणून बाजू AB एकरूप बाजू AC. कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. आणि जर का समजा दोन बाजू एकरूप असतील एका त्रिकोणाच्या तर त्रिकोण ABC हा
समद्विभुज त्रिकोण आहे हे आपलं साध्य या ठिकाणी सिद्ध होते.